जोरदार टाळी वाजव भरत महाराजांकडे जोरदार. रोज म्हणाय घरी ताण घेऊ नका. कोणाकोणाचा ताण घेता. तिथं किती नीट वागलं तरी 40% समाजातल्या काय म्हणजे बघा कोणाचा ताण घेता. हे विशाल महाराज कोरेचं कीर्तन आहे 100% खरं आहे. आनंद जीवनातला कमी होऊ देऊ नका. हसत नाही हो काय काही माणसं हसत नाही. हसाही म्हटलं ते की एवढंच हसताय. असून घे 300 350 वर्ष हे बोचके लागली तर मरशील तू अटॅक ना. चांगले चांगले 72 गेले तू काय तुझी बॅटरीची आनंद घेऊन घे. गाई माची मुळे आपल्या चंद्री माच्या हसा थोडा वेळ नाचा. लोकांचा हसता आलं नाही दरवाजा बंद करून नाचणारी माणसाचं मन हलकं होतं. गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. पण 2 गोष्टी जीवनातल्या कमी होऊ देऊ नका. खूप आनंद साजरा करा. तरुणांना प्रार्थना आहे. विशाल महाराज कोलेंचं कीर्तन संपलंय. सगळं कीर्तन झालंय. शेवटचे चरण आपण चाल थांबवणार आहे. 10:30 वाजले. 8ला म्हणजे 8ला कीर्तन चालू केलं उद्धव बापूंनी. 10ला थांबायला पाहिजे होतं. अर्धा तास तुमचा जास्त घेतला. काही जास्त न घेता म्हणजे त्रास न देता मला त्रास न देता असं म्हणायचं होतं. तुम्ही सगळे शांत चित्ताने कीर्तन ऐकत राहिला. मी बोलत राहिलो. सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. मुलांना माझी प्रार्थना आहे. चांगली पडतल्या पंचक्रोशीतल्या मंडळींना चोरीजारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार सोडा पोरो व्यसन करू नका. हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजांच्या स्वराज्यातली राज्यातली माणसं आपण आहोत. कृपा करून तुम्हाला प्रार्थना आहे. त्यांना आधी लागू नका. व्यसन सोडा. सत्यानाश झाला लोकांचा व्यसनात. 40च्या पुढे व्यसन करणार कोणी ओळखणार नाही. तुमची पोरं लाथा घालतील तुम्हाला. जी माणसं हात दारू पित आहे रिंगणा घालताय बियरच्या बाटल्या ओढत आहे. काळ तुमचा नाही. काळ माळकऱ्याचा आहे. काळ निर्व्यसनी माणसाचा आहे. तुम्ही तुमचं शरीर सांभाळा. नाही दुसऱ्या गोंडीचं काय झालं भारताच्या. तू नीट उभा राहा अगोदर. तुला दुसरं गोंडे कळणार नाही. त्यांची करोडो रुपये कमाई आहे. शरीर प्रकृती पाहत नाही. फक्त मॅच बघतो का. प्रकृती पाहली की असं वाटतं असं शरीर असं. जोडणीला लागा. शरीर सांभाळा. ब्रँडेड कपडे वापरा. सोनं नाणं भरपूर घाला. गाड्या चांगल्या वापरा. कपडा म्हणजे कपडा वापरायचा. जोडणीला लागले पाहिजे लोक आपल्या राहण्याकडे वागण्याकडे बोलण्याकडे. पण ह्यात हे कधी येईल आपल्याकडे. अरे आपल्या बापानं सोन्याचा नागर आणला या महाराष्ट्राच्या भूमीत. दरिद्री जीवन जगू नका. सोन्याचा नागर छत्रपती शिवरायांनी भूमीत आणला. श्रीमंतीत वैभवात जीवन जगायचं. आपण शिव छत्रपतींची पिढी आहे. पण हे वैभव त्या दिवशी प्राप्त होईल ज्या दिवशी तुम्ही व्यसनाच्या लांब जाल. व्यसनाच्या लांब जाणं ही काळाची गरज आहे. कोणत्याच पोरानं व्यसन करू नये. निदान चांगली राहावं. सुखीत राहावं. सद्गतीत राहावं ही प्रार्थना निमित्तानं करतो. शेवटची सूचना झाल्याशिवाय कोणी कीर्तनातून उठणार नाही. ज्यांना फार काही त्यांना जाऊ द्या. आज ना उद्या विचारे ते तुम्ही सज्जन माणसं आहे. तुम्ही काल मात्र बसून राहा. विढोबा आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं भूषण ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाव अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर बाहेर देशामध्ये देखील महाराजांनी हे पिंगळा गाऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव वाढवलं आहे. महाराज टाळ्या वाजवा एकदम जोरदार टाळ्या. त्या पाहते उद्या ठीक 8 ते 10 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचे कीर्तन होईल. या कीर्तनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल.